आज खऱ्या अर्थानं वर्ल्ड कप सुरू होतोय. एम्बाप्पे, हालांड आणि आपला गोट मेस्सी सगळे खेळणार आहेत. सादिओ माने पण खेळणार आहे. पहिली मॅच होणार आहे फ्रान्स आणि सेनेगलमध्ये. एम्बाप्पे वर्सेस सादिओ माने. फ्रान्स आणि सेनेगलची 2002 मध्ये एक मॅच झाली होती, ज्यामध्ये फ्रान्सला सेनेगलने 1-0 ने हरवलं होतं. त्याचा बदला अजूनपर्यंत त्यांना घेता आला नाही आणि आज त्यांना चान्स भेटलेला आहे त्याचा बदला घेण्याची. दुसरीकडे सेनेगल आहे. सेनेगलने 2025चं आफ्रिकन कप खेळताना फायनलमध्ये वॉकआउट केलं होतं. ती मॅच ते जिंकले होते, पण 2 महिन्यांनी त्या आफ्रिकन नेशन्सने एक डिसिजन देऊन त्यांचा कप परत फिरवला आणि मोरोक्कोला चॅम्पियन ठरवलं. त्याची रुखरुख अजूनही त्यांच्या मनात असेल. त्यामुळे ही मॅच सगळ्यात बेस्ट आणि थ्रिलर मॅच होणार आहे. फ्रान्सकडे खूप जास्त चांगला अटॅक आहे. डिझियर डुए, एम्बाप्पे आहे, त्यांच्यासोबत उस्मान डेम्बेले आहे, त्यांच्या मागे मागे आपला कांटे आहे, टुचेमेनी आहे, रॅबिओट आहे. इतकी चांगली टीम आहे. आफ्रिकेकडूनच इम्पोर्ट केलेली टीम आफ्रिकेविरुद्धच खेळणार आहे. तरी थोडासा एज राहील फ्रान्सकडे. 2-1 ने फ्रान्स जिंकू शकते असं वाटतंय, पण सेनेगलला कमी लागण्याची गलती करू नका. दुसरी मॅच होणार आहे आपल्या इराक आणि नॉर्वेमध्ये रात्री 3:30 वाजता. हा ग्रुप ऑफ डेथ आहे. इराक, नॉर्वे, फ्रान्स, सेनेगल. नॉर्वेला ही मॅच जिंकणं बंधनकारक आहे आणि नॉर्वेकडे एक अशी मशीन आहे जी गोलवर गोल करते, गोलवर गोल करते. 50 मॅचमध्ये 55 गोल केलेले आहेत. अर्लिंग हॅलांड आपल्या या प्रीमियर लीग सीझनचा गोल्डन बूट पण जिंकलेला आहे. या माणसाला गोल करण्यापासून कोणीही रोखू शकतं असं वाटत नाहीये. आणि दुसरीकडे इराककडे एक असा कोच आहे ज्याने ऑस्ट्रेलियाला 2022 मध्ये राऊंड ऑफ 16 पर्यंत नेलं होतं, ग्राहम आर्नॉल्ड. त्यामुळे ही अंडरडॉग टीम नॉर्वेला काही धक्का देऊ शकते का, जसं काल कॅबो वर्डेने स्पेनला धक्का दिला होता, ते बघायला उत्सुक आहोत. त्याच्यानंतरची 6:30 वाजता जी मॅच सगळ्यांना बघायला आवडेल, जी बघायला सगळेजण सकाळी सकाळी लवकर उठतील, अशी अर्जेंटिना आणि अल्जेरियाची मॅच. गोट मेस्सी साहेब खेळणार आहेत सकाळी 6:30 वाजता. अर्जेंटिनाची टीम अल्जेरियासमोर खूप पॉवरफुल आहे. बट अर्जेंटिना 2022 मध्ये जेव्हा खेळली होती तेव्हा पहिली मॅच सौदी अरेबियाबरोबर ती हरली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी वर्ल्ड कप जिंकला होता. मेस्सी साहेबांना खेळण्यासाठी बघण्यासाठी नक्की 6:30 वाजता या. असं वाटतं अर्जेंटिना इझिली अल्जेरियावर विजय मिळवेल. बट अल्जेरियाकडे रियाद माह्रेज नावाचा एक तालिस्मन प्लेअर आहे, तो पण चांगला खेळेल असं नक्की माहिती आहे. लास्ट मॅच होणार आहे ऑस्ट्रिया आणि जॉर्डनमध्ये. ही लोकी मॅच राहणार आहे. ऑस्ट्रिया एक डार्क हॉर्स टीम आहे. राल्फ रॅग्निक त्यांचा कोच आहे. राल्फ रॅग्निक आल्यापासून एक शिस्तबद्ध आणि जबरदस्त टीम ऑस्ट्रेलियाची त्याने बनवली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया जॉर्डन समोर इझिली 3-0, 2-0 न जिंकेल. आणि जॉर्डनची ही पहिली वर्ल्ड कप असल्यामुळे त्यांना इथे खेळण्यासाठी जो आनंद भेटणार आहे तोच त्यांच्यासाठी भरपूर असणार आहे. तरी तुम्हाला काय वाटतं, काय प्रिडिक्शन असतील? एम्बाप्पे, मेस्सी, हालांड या वर्षीचा गोल्डन बूट कुणाला मिळेल? तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.